नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय हाताळणार आहोत. तो म्हणजे गरीब जेव्हा श्रीमंतांची निंदा करतो तेव्हा काय होते. हे फक्त एक विचार नाही, तर आपल्या आर्थिक जगण्यावर खोल परिणाम करणारी एक मानसिकता आहे. आपण एस्थर आणि जेरी हिक्स यांच्या मनी अँड द लॉ ऑफ अट्रॅक्शन या पुस्तकातील समृद्धी, आनंद आणि स्वास्थ्य कसे आकर्षित करावे यावर आधारित काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेणार आहोत. विशेषतः पैशांविषयीची आपली स्पंदनं आणि आर्थिक दृष्टिकोन कसा सकारात्मक ठेवावा यावर आपले लक्ष केंद्रित करणार आहोत. पैशाची आवश्यकता केवळ पैशाला आकर्षित करत नाही, तर त्यासाठी योग्य मानसिकता आणि योग्य दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे. आपण माझी आर्थिक कथा काय आहे या प्रश्नाचा शोध घेणार आहोत आणि श्रीमंतांविषयी गरिबांची असलेली नकारात्मक भावना कशा प्रकारे त्यांच्याच आर्थिक प्रगतीसाठी अडथळा ठरते हे सुद्धा समजून घेणार आहोत. चला तर आपल्या आयुष्याच्या समृद्धी आणि पैसे आकर्षित करण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत कसा वापर करता येईल हे जाणून घेऊया. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. गरीब लोक जेव्हा श्रीमंतांची निंदा करतात तेव्हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर काय परिणाम होतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार पैशाविषयी सकारात्मक स्पंदनं कशी महत्त्वाची असतात. गरीबाला तो गरीब असल्याची भावना नसेल तर त्याच्या आर्थिक प्रगतीवर कसा परिणाम होतो. माझी आर्थिक कथा काय आहे या प्रश्नाचा आपल्या आयुष्यावर आणि समृद्धीवर कसा परिणाम होतो. पैशाची फक्त आवश्यकता असणं पैसे आकर्षित करण्यास अडथळा का ठरू शकतं. या सर्व प्रश्नांची उत्तर आपण या एकाच व्हिडिओत पाहणार आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया महत्त्वाच्या मुद्द्यांना. पैशांविषयीची स्पंदनं सकारात्मक करण्याची पद्धत काय आहे. आम्ही आता अशी एक पद्धत आपल्याला सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या पैशांविषयीच्या भावना सकारात्मक होतील. तुमच्या खिशात 1000 रुपयांची नोट ठेवा आणि बाजारातून बाजारातून फेरफटका मारून या. त्या वेळात असा विचार करा की या 1000 रुपयामधून मी काय काय विकत घेऊ शकतो. काही जण असे म्हणतील की 1000 रुपयात फार काही विकत घेता येणार नाही, पण जर तुम्ही 1000 रुपये 100 वेळा मनातल्या मनात खर्च केले तर तुम्हाला 1,00,000 रुपये खर्च केल्याची भावना येईल. यामुळे तुमच्या आतमधील कमतरतेची भावना निघून जाऊन अचानक समृद्धीची भावना जागृत होईल. कोणी म्हणेल की माझ्याकडे 1000 रुपये नाहीत, पण मी ते उधार घेतले आहेत आणि हीच पद्धत अवलंबली तर चालेल का. तर याचं उत्तर नाही असं आहे, कारण हे आपल्या कृतीच्या एकदम विरुद्ध आहे. तुम्हाला फिरताना कायम ही भावना असेल की हे पैसे माझे नसून उधारीचे आहेत, जे मला परत द्यायचे आहेत. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम होईल. यामुळे जर तुमच्याकडे 1000 रुपये नसतील तर 50, 100 किंवा 500 कितीही रुपये घ्या, पण या रुपयांना योग्य पद्धतीने वापरा. तुमच्याकडे आता असलेल्या समृद्धीचा तुम्ही आदर केलात तर समृद्धी आपोआपच तुमच्याकडे येईल. पैशाची आवश्यकता पैशाला आकर्षित करत नाही. तर या ठिकाणी काही प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपात 2 व्यक्तींची चर्चा आहे, ती आता आपण पाहूया. जेरी म्हणते, मी माझ्या आयुष्यामध्ये अशा कित्येक लोकांबरोबर काम केले आहे ज्यांना पैशांची गरज होती, पण मला खूप वेळा एक समस्या भेडसावून गेली. मला असं जाणवलं की त्यांना पैशांची सर्वात जास्त गरज असते, त्यांना ते कमी मिळतात, तर त्यांना त्याची फारशी आवश्यकता नसते, त्यांना ती सहजतेने मिळतात. ज्यांना हवी असतात ते कष्टही भरपूर करतात, पण त्यांना यश मिळत नाही. मला तर हे उलटसुलट वाटतं. अब्राहम म्हणतो, कमतरतेच्या भावनेतून केलेली कोणतीही कृती कमतरतेलाच आकर्षित करते. माझ्याकडे पैसे नाहीत आणि मला ते हवे आहेत या त्यांच्या भावनेमधून ती जास्त अभावाला आकर्षित करतात. त्यामुळे त्यांच्या कृती कितीही सकारात्मक वाटल्या तरीही त्याचे परिणाम नेहमी नकारात्मकच पाहायला मिळतात. तुम्हाला आलेले अनुभव हे सिद्धांताला धरूनच आहेत आणि या आकर्षणाच्या सिद्धांताबाहेर जगात काहीही घडत नाही. जेरी पुढे म्हणते, काही अशी लोकही मला भेटली जी फारशी यशस्वी नव्हती. त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना आयुष्यात फार कमी मिळवायचं नाही आणि ते ज्या ठिकाणी आहेत तिथेच ठीक आहेत. त्यांना यशप्राप्तीविषयी फार काही जाणून घेण्यामध्ये रुचीसुद्धा नसते. उलट ते म्हणतात की पैशाच्या मागे लागणं हे चुकीचंच आहे. ते आहे तशाच परिस्थितीमध्ये राहायला तयार असतात. इथे अब्राहम म्हणतो की त्यांच्या मनात कायम चाललेला विचार असतो तो असला पाहिजे, पण ते हे विसरतात की त्यांच्या आतमध्ये जरी काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा असली तरीही ही इच्छा अभावाचं प्रतीक असते. त्या भावनेमधून पुन्हा अभावच निर्माण होतो. त्यामुळे त्यांची परिस्थिती अजूनच खालावत जाते. जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण इतके पाहिजे करूनही आपल्याला काही मिळत नाही, तेव्हा ही लोक नाराज होतात आणि आहे त्या ठिकाणीच राहायचं आहे असा दावा करतात. गरीबाला तो गरीब असल्याची भावना नसेल
तर काय होईल? इथे जेरी म्हणते की समजा असं झालं की एखादी व्यक्ती गरीब आहे, म्हणजे जेव्हा बाकी लोक त्या व्यक्तीविषयी विचार करतात तेव्हा त्यांना ती गरीब आहे असं वाटतं, पण त्या व्यक्तीमध्ये अशी कोणतीच भावना नसेल तर अभाव असतानाही ती व्यक्ती अभावाच्या भावनेमध्ये नाही असं म्हणता येईल का? इथे अब्राहम म्हणतो की नक्कीच, जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या विचारांना महत्त्व देत नाही तोपर्यंत बाकी तुमच्याविषयी काय विचार करतात किंवा त्यांना काय वाटतं हे अजिबात महत्त्वाचं ठरत नाही. पण जर तुम्ही तुमची तुलना तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आणि समृद्ध असलेल्या लोकांशी केलीत तर मात्र तुमची कमतरतेची भावना जास्तच प्रखर होत जाते. तसेच फक्त इतर लोक श्रीमंत आहेत याकडे लक्ष केंद्रित केल्यानेही तुमच्या समृद्धीमध्ये फरक पडणार नाही, कारण तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते तुमच्या स्वतःविषयीच्या विचारांचा परिणाम असतो. इतरांच्या गरिबीमुळे किंवा समृद्धीमुळे तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील गरिबी किंवा श्रीमंती आकर्षित होत नाही. याऐवजी तुमच्या भावनांवर लक्ष केंद्रित केल्यामुळेच तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समृद्धी प्राप्त होऊ शकते. खरं तर तुमच्या आयुष्यामध्येही समृद्धी आणणं हे तुम्हाला वाटतं त्यापेक्षा कितीतरी सोपं असतं. त्यासाठी गरज असते ती तुमच्या विचारांना इच्छेची एकरूप ठेवण्याची. जर तुम्हाला समृद्धी मिळवण्याविषयी शंका असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या इच्छेशी एकरूप नाही आहात. जर तुम्हाला भरपूर पैसे कमवायचे असतील तर जास्त पैसे कमवणं चुकीचं आहे अशी भावना तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्ही एकरूप नाही. जर तुम्हाला भरपूर पैसे कमवायचे असतील पण तुम्हाला पैसे असलेल्या लोकांचा राग येत असेल तरीही तुम्ही एकरूप नाही. जर तुमच्या आतमध्ये असुरक्षिततेची, द्वेषाची, अन्यायाची, रागाची किंवा अशा प्रकारची कोणतीही भावना असेल तर याचा अर्थ तुमची भावनिक प्रणालीच तुम्हाला सांगत आहे की तुम्ही तुमच्या मूळ इच्छेशी एकरूप नाही. कित्येक लोक या भावनेशी एकरूप व्हायचं सोडून पैसा चांगला की वाईट, पैसा कमवणं योग्य की अयोग्य या विषयांवर चर्चा करण्यातच आयुष्य घालवतात. याचबरोबर कित्येक लोक असेही असतात की त्यांना वाटतं की अपार कष्ट आणि यातनेनंतरच यश प्राप्त होतं. पण एवढं लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या अर्थी कष्टाची आणि यातनेची भावना आहे त्या अर्थी ती लोक त्यांच्या स्वत्वाच्या भावनेशी एकरूप नाहीत. काही लोक त्यांची योग्यता सिद्ध करण्यामध्येच वेळ घालवतात. त्यांना वाटतं की एकदा त्यांची योग्यता सिद्ध झाली की त्यांना भरपूर पैसा मिळेल. पण सत्य हे आहे की तुम्ही योग्य आहातच आणि हे सिद्ध करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. गरज आहे ती फक्त त्या योग्यतेचा उपयोग करण्याची. आम्ही तर असं मानतो की तुम्ही जगातील सर्वोत्तम प्राप्त करण्यासाठीही लायक आहात, पण त्याचबरोबर आम्ही हेही जाणतो की फक्त आम्ही म्हटलं तर तुम्ही तसं मानणारही नाही. आमचं म्हणणं तुम्ही आहे तसं माना असा आग्रहही धरणार नाही. पण आम्ही तुम्हाला एक गोष्ट करायला आग्रह नक्की करू, ते म्हणजे तुम्ही फक्त आम्ही सुचवलेल्या पद्धतीने त्या असामान्य शक्तीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. जसं जसं तुम्ही त्याच्याशी एकरूप व्हाल आपोआपच तुम्हाला उच्च स्पंदनं जाणवायला लागतील आणि तुम्ही समृद्धी आणि आनंद आकर्षित कराल. तुम्ही फक्त काही स्वयंसूचना द्या, जसे की माझी क्षमता सर्वोत्तम बनण्याची आहे आणि मला सर्वोत्तम बनायचं आहे. माझी जी सर्वोत्तमाची व्याख्या आहे त्या व्याख्येप्रमाणे माझं जीवन झालं पाहिजे. मी जो हा जन्म घेतला आहे तो या भौतिक जगातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्राप्त करण्यासाठीच घेतला आहे. या प्रकारचे विचार मनात ठेवून सकारात्मक भावनेने कार्याला सुरुवात करा. तुमचं कार्य नक्कीच सिद्ध होईल. आता पुढचा मुद्दा, माझी कथा काय आहे? लोकांमधील कमतरतेची भावना त्यांच्या जीवनामध्ये कमतरतेला कारणीभूत ठरते. त्यांचा अगणित या संकल्पनेवर विश्वासच नसतो. त्यांना असं वाटतं की जे काही आहे ते मर्यादित आहे आणि त्यामुळेच जेव्हा त्यांच्या भोवतालच्या कोणा एकाला एखादी गोष्ट मिळते तेव्हा आपोआपच त्यांना त्यांच्यावर अन्याय झाल्यासारखं वाटतं. त्यांना असं वाटत राहतं की आता ती गोष्ट त्यांना मिळणार नाही आणि त्यांच्यावर अन्याय होत आहे. या ठिकाणी ज्या माणसामध्ये ही अन्यायाची भावना निर्माण होते त्या भावनेचा परिणाम म्हणून त्याला कमतरता जाणवायला लागते. ही कमतरता निसर्गाने निर्माण केलेली नसून हा त्यांच्या भावनांचा खेळ आहे. तोच अमर्यादेला मर्यादा घालून स्वतःच्या बाबतीत घडू शकणाऱ्या अनन्यसाधारण गोष्टींसाठी अडथळा बनत आहे. कोणाकडे काय आहे किंवा काय नाही यामुळे तुमच्या जीवनामध्ये काहीच फरक पडत नाही, पण तुम्ही त्या गोष्टीकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघता यामुळे नक्कीच फरक पडतो. तुमच्या दृष्टिकोनातूनच तुमच्या विचारांना चालना मिळते आणि हीच चालना पुढे जाऊन अभौतिक ऊर्जेला दिशा देण्याचं
कार्य करत असते. तुमच्याकडील समृद्धीचा इतरांकडे किती समृद्धी आहे किंवा नाही याच्याशी काहीही संबंध नसतो. त्याचा संबंध तर तुमच्या दृष्टिकोनाशी असतो, ज्याचा विचारांशी जवळचा संबंध आहे. तर तुम्हाला तुमचं भवितव्य बदलायचं असेल तर तुम्हाला तुमचे विचार बदलायला हवेत, नवी कथा सांगायला हवी. कित्येक लोकांना आपण पाहतो की ते श्रीमंत लोकांना नावं ठेवत असतात. ज्यांच्याकडे पैसे आहेत, जमीन जुमला आहे आणि भरपूर वैभव आहे, अशा लोकांचा त्यांना उगाचच राग येत असतो. या द्वेषामागचं कारण असतं त्यांच्या इच्छा. ज्या इच्छा त्यांच्या बाबतीत अपूर्ण राहतात त्या इतरांच्या बाबतीत पूर्ण होताना बघून अशा लोकांना दुःख होतं. त्यांना हे जाणवत असतं की असं करणं चुकीचं आहे. हे कित्येक वेळा असंही ठरवतात की हे असं करणार नाहीत, पण त्यांची कमतरता पाहण्याची सवय सर्वत्र आड येते. अर्थात त्यांना त्याच लोकांचा राग येतो जी लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे जगत असतात. त्यांना न कळत असं वाटतं की याला मिळालं की मला मिळणार नाही. त्यांची संकुचित वृत्तीच त्यांच्या विकासाच्या आड येते. अजून एक उदाहरणाने ही गोष्ट समजून घेऊ. समजा असं झालं की तुम्हाला एखाद्या अनोळखी माणसाचा फोन आला आणि तो म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही आणि उद्यापासून मी तुम्हाला फोनही करणार नाही. तर तुम्हाला वाईट वाटेल का? निश्चितच नाही. कारण जी व्यक्ती तुमच्या आयुष्यात नव्हती ती यापुढेही तुमच्या आयुष्यात येणार नसल्याने तुम्हाला वाईट वाटायचं कारणच नाही. पण समजा हीच गोष्ट तुम्हाला एखाद्या ओळखीच्या माणसाने सांगितली तर तुम्हाला निश्चितच वाईट वाटेल. जे आपलं आहे आणि आता आपल्यापासून हिरावलं जात आहे असं वाटतं, तेव्हा लोकांना नक्कीच दुःख होतं. गरीब जेव्हा श्रीमंतांची निंदा करतो तेव्हा नक्की काय होते हे जाणून घ्या. जेरी म्हणते, अब्राहम लहानपणी जेव्हा आम्ही गरीब लोकांबरोबर राहायचो तेव्हा नेहमी श्रीमंत लोकांची चेष्टा करायचो. ज्या लोकांकडे मोठमोठ्या आणि आलिशान गाड्या असायच्या त्या लोकांना चिडवायचो, त्यांची थट्टा करायचो. पण आता जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मलाही नव्या गाड्या घेताना काळजी वाटते. मला वाटतं की जेव्हा मी महागड्या गाड्यांमधून फिरेन तेव्हा लोकही माझी चेष्टा करतील. या माझ्या विचारांमुळे माझी क्षमता असतानाही मी साध्याच गाडीत विकत घेतो. मला जेव्हा माझा हा विचार पक्का झाला तेव्हा मी हा संभ्रम तोडण्याचा प्रयत्न केला. मी नव्या पद्धतीने विचार करायला लागलो. मी असा विचार करायला लागलो की खरं तर ही महाग गाडी घेतल्यामुळे मी कितीतरी लोकांसाठी रोजगार निर्माण करतोय. गाडी विकणारे, गाडीचे भाग पुसणारे, पुरवणारे, त्याची दुरुस्ती करणारे सर्वांनाच काम मिळतं. म्हणजे ही गाडी घेऊन मी एक महत्त्वाचं काम करतोय. या माझ्या विचारांमुळे माझ्या भावना बदलल्या. या माझ्याच मला दिलेल्या स्पष्टीकरणामुळे ही विचारांची दरी भरली होती किंवा भरली गेली आणि मी स्वतःसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी गाडी घेऊ शकलो. मग असं करणं योग्य आहे का? इथे अब्राम म्हणतो, तुम्ही ज्याप्रमाणे ही विचारांना नवी दिशा दिली ती खरंच कौतुकास्पद आहे. फार कमी लोक अशा प्रकारे विचारांना योग्य दिशा देऊ शकतात. जेव्हा तुम्ही चांगल्या वाटण्याविषयी विचार करायला लागता तेव्हा आपोआपच तुमची विचारांची श्रेणी बदलते. तुमचे नवे विचार हे तुमच्या मूळ इच्छेला अनुसरून असतात आपोआपच. त्यामुळे तुमच्यामधील आणि तुमच्या यशामधील पोकळी भरून निघते. तुमच्यामधील यशप्राप्तीविषयी न कळत असलेला प्रतिरोध कमी होतो. इतरांना तुमच्याविषयी काय वाटतं या विचाराने जगणं हे कधीच लाभदायक ठरत नाही. तुमच्या आयुष्यात अशा प्रकारची लोक कायमच असणार आहेत. त्यांना ज्यांना तुमच्या बाबतीत किंवा बाबतीतील काही गोष्ट पटणार नाहीत, ज्या अर्थी त्यांना तुमच्या गोष्टी पटणार नाहीत, त्या अर्थी त्यांचे विचार तुमच्याशी एकरूप नसतील, मग अशा विरुद्ध विचारांना महत्त्व देऊन तुम्ही तुमच्याच मूळ भावनेला धक्का कशासाठी पोहोचता? इतरांच्या विचारांवर विचार करण्यापेक्षा आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या आतमध्ये जी मार्गदर्शक प्रणाली कार्य करते त्याकडे लक्ष केंद्रित करा. ती तुम्हाला तुमच्या खऱ्या क्षमतेची ओळख करून देईल. तुमचा आजपर्यंतचा जीवन प्रवास समोर घ्या. तुम्ही साध्य केलेल्या सर्व गोष्टी समोर आणा आणि त्या आधारे निर्णय घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण पाहिलं की श्रीमंतांची निंदा केल्याने किंवा त्यांच्या विरोधात नकारात्मक विचार बाळगल्याने आपल्याच आर्थिक स्थितीवर कसा परिणाम होतो. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार आपल्या पैशाविषयी असलेल्या भावना आणि स्पंदनं आपल्या समृद्धीला थेट प्रभावित करतात. गरिबीची भावना असो किंवा पैशाची गरज, दोन्हीचं स्पंदन पैशाला दूर ढकलतात. परंतु सकारात्मक दृष्टिकोन आणि श्रीमंतांकडून प्रेरणा घेणं आपल्या आर्थिक प्रगतीचा मार्ग सुकर करतात. आता विचार करा, माझी आर्थिक कथा काय आहे? आपण श्रीमंतांप्रमाणे समृद्धीला स्वीकारायला तयार आहोत का? श्रीमंतीची निंदा सोडून त्यांच्याकडून शिकायला तयार आहात का? जग बदलायचं असेल तर असं वाटण्याऐवजी आजपासून आपल्या विचारांमध्ये बदल घडवूया. समृद्धीचं आकर्षण सुरू होण्यासाठी आपली मानसिकता आणि विचारसरणी सकारात्मक ठेवा.
आणि विश्वास ठेवा की तुमच्याकडेही पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्याची क्षमता आहे. तर मित्रांनो, हेच आकर्षणाचं मोठं गमक आहे. आपल्या मनाचा, आपल्या विचारांचा उपयोग करून आपण इच्छित ते आकर्षित करू शकतो. आजपासूनच एक नवीन सुरुवात करूया आणि आर्थिक समृद्धीच्या दिशेने पहिले पाऊल टाकूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.